नमस्कार मित्रांनो, मी तुमचा किरण. आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो. मित्रांनो, तुम्ही जर हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केला असाल तर 1-2 वर्ष जॉब करा फक्त इंडियामध्ये. 1-2 वर्ष तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स वाढवा आणि त्याच्यानंतर तुम्ही क्रूज शिप जॉब मध्ये अप्लाय करा. मित्रांनो, भरपूर प्रमाणात वॅकन्सी बाहेर पडते. सॅलरी 1-2 लाखाच्या वरती भेटते. आणि मित्रांनो, जर तुम्ही 8 ते 10 वर्ष फक्त जॉब केलात ना क्रूज शिप मध्ये तर तुमचं पूर्ण लाईफ सेट होईल. तुम्हाला जग फिरायला भेटेल आणि तुमचा स्टेटस एक वाढेल. त्याच्यासाठी मित्रांनो, मी तुम्हाला पुढे जे डॉक्युमेंट्स दिले ते आतापासूनच रेडी करा. तर मित्रांनो, तुम्ही 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेऊन 10वी-12वीचं सर्टिफिकेट, HM सर्टिफिकेट, पासपोर्ट, CDC, SID कार्ड, रेफरन्स लेटर आणि STCW कोर्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिक्वायरमेंट आहेत. तर भावांनो, मी तुम्हाला काही एजन्सीजची नावं सांगतो. ती एजन्सीज खूप इम्पॉर्टंट आहेत, जशी कामाक्षी, एअरबॉर्न, रॉयल करेबियन, cruisecareer.com ह्या काही एजन्सीज आहेत आणि वेबसाईट्स आहेत. त्या मित्रांनो, तुम्ही जाऊन गुगलवर बघा, त्यांचा ॲड्रेस काढा आणि तुम्ही तिथे जाऊन जॉबसाठी अप्लाय करा. मित्रांनो, कोणत्याही प्रकारची कुठलीही फी घेतली जात नाही. तुम्हाला फक्त स्टेप्स उचलले पाहिजेत आणि तुम्हाला फक्त तिथंपर्यंत पोहोचलं पाहिजे. मित्रांनो, आज हा तुम्ही घेतलेला स्टेप ही 10 वर्ष तुमची सक्सेसफुल करू शकतात. मित्रांनो, मी तुम्हाला जॉब वॅकन्सीज काही टाकल्या आहेत. जर कोणी शेफ असेल तर त्यांनी अप्लाय करू शकतो. MSc मध्ये रिक्रुटमेंट चालू आहे. मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असली नाही तर कुठल्याही प्रकारचा एक हेल्प हवी असली तर प्लीज मला सांगा. मी तुम्हाला जॉब नाही देऊ शकत, पण तुम्हाला हेल्प करू शकतो की कुठे जॉब्स अवेलेबल आहेत आणि सध्या काय परिस्थिती आहे क्रूज लाईनमध्ये जॉईन करायची की नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा.